भारतीय जनता पार्टीचे मी मनापासून आभार मानतो। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, चंद्रशेखरजी बावनकुळे, आशिषजी शेलार, अमितजी साटम या सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानपूरच्या 135 वॉर्डमधून भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून मला संधी दिली, त्याबद्दल पक्षाचे मनापासून आभार मानतो। भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अशा पद्धतीची संधी मिळते। इथं तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी कुणाच्या कुटुंबातच जन्माला आलं पाहिजे याची आवश्यकता नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्ता देखील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होऊ शकतो। हेच भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे। निश्चितपणे मानपूर सारख्या भागातून मला संधी दिली त्याबद्दल पक्षाचे आभार मानतो। मानपूरची जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देईल याच्यामध्ये अजिबात शंका नाही। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुंबईचा विकास केलाय, मानपूर सारख्या भागामध्ये देखील मेट्रो आणली, त्यामुळे या सगळ्या परिसराचा एक विकास होतोय, चेहरा बदलतोय। या नव्या चेहऱ्याबरोबर मानपूरचा विकास देखील होईल। त्यामुळे मी पक्षाच्या वतीनं पक्षाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि या पक्षाच्या वतीनं मानपूरचा विकास करण्याची एक नवी संधी या निमित्ताने उपलब्ध आहे। मानपूर वासीय, सर्व मानपूरचे रहिवासी भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला निश्चितपणे आशीर्वाद देतील।